हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण कंपॅरिझन ही पोयम करणार आहोत. आता कंपॅरिझन म्हणजे काय, तर तुलना. ठीक आहे, एखाद्याशी कंपेअर करणं म्हणजेच त्याची तुलना दुसऱ्यासोबत करणं. तर ह्या पोयम मध्ये नक्की कसलं कंपॅरिझन होत आहे ते बघूया. लेट्स स्टार्ट. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. म्हणजे स्पेसशिप जे आपण आकाशात पाठवतो त्याच्या एवढं फास्ट आणि स्लो कोणा एवढं, स्नेल. तर बघा इकडे स्पेसशिप ची स्पीड आणि स्नेल जेवढ्या स्लो असतो त्याची स्पीड कंपेअर केली. ओके. बिग ॲज अ डायनासॉर, स्मॉल ॲज अ नेल. तर डायनासॉर इतका मोठा. ओके. आणि जो नेल आहे, नेल म्हणजे काय, तर खिळा जो आपण भिंतीत ठोकतो ना, तो खिळा त्याच्या एवढा स्मॉल. डायनासॉर आणि नेल ह्यामध्ये किती फरक आहे बघा. तर इथे स्नेल आणि नेल हे रायमिंग पेअर आहे. ओके. फियर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब. फियर्स म्हणजे एकदम हुंकार किंवा जंगली, हा, ज्याची आपल्याला भीती वाटते, टायगर. आणि जेंटल ॲज अ लॅम्ब, लॅम्ब एकदम शांत प्राणी असतो. ओके. तर त्याच्यासारखा शांत, फियर्स आणि शांत, फियर्स अँड जेंटल हे ऑपोजिट्स आहेत. ओके. सार ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. तर लेमन सारखं सार, सार म्हणजे काय, आंबट. आणि स्वीट म्हणजे गोड, जॅम सारखं. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. तर डेझर्ट, डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट, रेगिस्तान. तर त्याच्यासारखं सुकलेलं. आणि वेट ॲज अ सी म्हणजे ओलं. तर ड्राय आणि वेट यामध्ये सुद्धा जमीन आणि आकाशाचा फरक आहे. इथे तुम्हाला काय रायमिंग वर्ड्स मिळाले, फक्त स्नेल आणि नेल. हा, त्यानंतर अजून काही आहे काय, लॅम्ब आणि जॅम हे सुद्धा रायमिंग वर्ड्स होऊ शकतात. हा, चला नेक्स्ट आपण स्टॅन्झावर जाऊया. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. तर स्क्वेअर म्हणजे काय, चौकोन, घराचं चौकोन असतं तसं. आणि राऊंड ॲज अ पी म्हणजे जे वाटाणा असतो, मटर, त्याला आपण पी बोलतो. तर त्याच्यासारखा गोल आकार, स्क्वेअर आणि गोल आकार. कूल ॲज अ केव, वर्म ॲज अ टोस्ट. तर केव म्हणजे जी गुफा असते त्याच्यात थंडपणा वाटतो ना, तर तसं कूल. आणि वर्म म्हणजे गरम, ॲज अ टोस्ट, जे टोस्ट आपण गरम करतो खाण्यासाठी त्याच्यासारखं गरम. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ गोस्ट. तर जेव्हा रोड ड्रिल होते, कसली तरी प्रॅक्टिस करतात, ओके, तेव्हा रोड ड्रिल कशी असते, नॉइझी, खूप गर्दी होते, खूप आवाज होतो. आणि क्वाईट ॲज अ गोस्ट म्हणजे भूतासारखं शांत. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन. स्ट्रॉंग कोणासारखं, ऑक्स म्हणजेच बैला एवढं स्ट्रॉंग. आणि वीक कोणासारखं, तर किटन, मांजरीसारखं. आता बंग आणि वीक हे सुद्धा ऑपोजिट्स आहेत. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. तर दगडासारखं मजबूत, हार्ड. आणि सॉफ्ट, मऊ ॲज अ मिटन. मिटन म्हणजे जे आपण हातात लहान मुलांच्या घालतो ना, त्याला मिटन असं म्हणतात. डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून. नाईट टाइम मिडनाईट, डे टाइम नून. तर डार्क ॲज अ टनल म्हणजे जे भोगदा असतो त्याच्यात काळोख असतो ना. आणि लाईट ॲज अ मून म्हणजे जो चंद्राचा प्रकाश असतो ते. अँड नाईट टाइम मिडनाईट म्हणजे रात्री जेव्हा अर्धरात्र होते त्याला मिडनाईट असं म्हणतात. म्हणजे 2 वाजता 3 वाजता एकदम रात्री. अँड डे टाइम नून, नून म्हणजे दुपारी. तर इथे मून आणि नून हे रायमिंग वर्ड्स आहेत. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ. तर जायंट इतकं मोठा आणि शॉर्ट ॲज अ एल्फ. आता बघा, जायंट आणि एल्फ हे दोघंही इमॅजिनेशन आहेत. एल्फ म्हणजे जे गॉबलिन्स असतात, लहान लहान, जे इमॅजिनरी ड्वॉर्फ्स असतात, ज्यांचे कान असे मोठे असतात फेरी टेल मध्ये आणि असतात, त्यांना एल्फ म्हणतात. आणि जायंट म्हणजे राक्षस. ठीक आहे. क्रुकेड ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. तर माउंटेन म्हणजे जे डोंगर असतं ते कधी सरळ नसतं, असं वाकडं, उभं, आडवं असं असतं. आणि स्ट्रेट ॲज अ शेल्फ म्हणजे आपल्या घरात जे शेल्फ असतं, बुक शेल्फ असू दे किंवा कसलंही, ते कसं स्ट्रेट असतं. द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. तर हे जग पूर्ण उलट आहे. म्हणजे आपण जर एखादं मोठी गोष्ट दिसली आपल्याला, तर आपल्याला लहान गोष्ट सुद्धा दिसते. तर हे जग जे आहे हे पूर्ण ऑपोजिट्सनी भरलेलं आहे, विरोधी शब्दांनी भरलेलं आहे. सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. तर तुम्ही सुद्धा विचार करा. पोएट कोण आहे, एनॉनिमस. ओके. लेट्स गो टू द क्वेश्चन आन्सर्स. इंग्लिश वर्कशॉप. List all the adjectives in the poem. Use the comparative form
of at least 8 of them to write new comparisons. 2 of them have been given as example. तर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह शोधायचा आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, जे एखाद्या नाउन बद्दल एक्स्ट्रा दाखवतात त्यांना ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. तर एक्झाम्पल बघा, फास्टर देन द विंड, स्लोअर देन द टॉर्टॉइस. आता हे विंड कसं आहे तर फास्टर आणि टॉर्टॉइस कसं आहे स्लो आहे. ओके, तर हे असं कम्पेअर करायचं आहे तुम्हाला. तसे शब्द शोधायचे आहेत आणि तसे 8 पेअर्स तुम्हाला स्वतः बनवायचे. तर आन्सर कसा येणार बघा, बिगर देन माय ब्रदर, स्मॉलर देन माय सिस्टर. आता तुम्हाला तसेच ऍडजेक्टिव्ह घ्यायचे, बिग, स्मॉल, फियर्स, जेंटल, जे काही पोयम मध्ये ऑलरेडी दिलेले आहे तेच वापरा. काही नवीन शोधायची गरज नाहीये. त्यानंतर फियर्स आहे, जेंटल आहे, फक्त तुम्हाला त्याच्या पुढे काय लावायचं आहे, तुम्ही फियर्स ॲज अ लायन बोलू शकता आणि जेंटल ॲज अ रॅबिट असं बोलू शकता, किंवा कूलर देन आईस, वर्मर देन स्वीटर, किंवा सारर देन टॅमरिन म्हणजे चिंचा एवढा आंबट, आणि स्वीटर देन मँगो, मँगो पेक्षाही गोड असं. तर हे सगळे पेअर तुम्ही बनवा आणि एक पेअर तुम्ही स्वतःचा सुद्धा बनवून कमेंट नक्की करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला हे कळतंय. नेक्स्ट, लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम, फाइंड अ सुटेबल ॲडजेक्टिव्ह अदर दॅन द वन्स गिवन हिअर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा नाउन्स तुम्ही शोधून काढा पोएम मधून आणि फाइंड अ सुटेबल ॲडजेक्टिव्ह. तर त्याला अजून काय डिस्क्राईब करू शकता. ॲडजेक्टिव्ह म्हणजे जे नाउन बद्दल एक्स्ट्रा सांगता आपल्याला की नाउन कसं आहे, बिग आहे, स्मॉल आहे, त्याचा कलर कसा आहे, क्यूट आहे, ते सगळं. तर एक्झाम्पल बघा, ओर दिलंय ना, तर मी लिहिलं युजफुल ॲज अ ओर, किंवा किटन दिलंय तर ॲज लवली ॲज अ किटन. रॉक ॲज हार्ड ॲज अ रॉक असं पण लिहू शकता. मिटन ॲज सॉफ्ट ॲज अ मिटन असं लिहू शकता. एल्फ ॲज क्यूट ॲज अ एल्फ. शेल्फ ॲज सेफ ॲज अ शेल्फ, किंवा ॲज स्ट्रेट ॲज अ शेल्फ. तर तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये सुद्धा हे लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3, फॉर्म ग्रुप ऑफ 6 to 8. थिंक ऑफ सिमिलीज using different object. For example, dry as land, wet as a puddle. Now try to put together the similes to make a poem with rhyming lines. तर ही ऍक्टिव्हिटी तुमच्या स्कूलमध्ये केली आहे काय, नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे जे जे हा व्हिडिओ बघतायत तुमचे फ्रेंड्स त्यांना सुद्धा मदत होईल आणि ह्याचे आन्सर्स सुद्धा द्या. राईट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. तर क्वेश्चन एक्सप्लेन करताना आपण बघितले रायमिंग वर्ड्स. ओके, किटन, मिटन, मून, नून, शेल्फ, योरसेल्फ, स्नेल, नेल, लॅम, जॅम, सी, पी, टोस्ट आणि गोस्ट हे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट, स्टार्ट अ कलेक्शन ऑफ EDMs विथ कंपॅरिझन्स. यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. तर EDMs म्हणजे काय, जे म्हण असतात, फ्रेजेस असतात जे आपण यूज करतो. म्हणजे आपल्याला काहीतरी ठोमणा मारायचा असेल तर आपण EDMs यूज करतो. एक्झाम्पल, ॲज ब्लॅक ॲज कोल, तर कोळशासारखं काळं आहे. किंवा आपण म्हणतो ॲज व्हाईट ॲज स्नो. ठीक आहे, किंवा ॲज रेड ॲज ब्लड. तर तुम्हाला हे जे कलर मध्ये दिले आहे त्याचे इडियम्स, ॲज पिंक ॲज काय म्हणू शकता तुम्ही, रोज. किंवा ॲज ग्रीन ॲज एमरेल्ड, ॲज गोल्ड ॲज येलो, हा, ॲज ब्राऊन ॲज कॉफी बीन. तर तुम्हाला कम्पेअर करायचं आहे, म्हणजे ब्राऊनला तुम्ही कोणाबरोबर कम्पेअर करू शकता, कॉफी सोबत, किंवा येल्लोला काय बोलू शकता, गोल्ड. तर तुम्हाला तसं हे कम्पेअर करून हे व्यवस्थित आन्सर लिहायचं आहे. काय डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. इडियम्स विथ ॲनिमल. ॲनिमलचं कसं लिहिणार, ॲज कनिंग ॲज अ फॉक्स, म्हणजे लोंबडी सारखं आहे आपण म्हणतो ना तसं. तर तुम्ही लिहू शकता ॲज ब्रेव ॲज अ लायन, ॲज हॅरी ॲज अ गोरिला, ॲज हंग्री ॲज अ हॉर्स. किंवा इडियम्स ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आपण ऑलरेडी बघितलं, ॲज ब्लॅक ॲज कोल, ॲज सॉफ्ट ॲज बटर, ॲज लाईट ॲज कॉटन. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 6. गिवन बिलो आर सम idiomatic expressions with like. Can you guess their meaning? Look them up in good dictionary. You won't find them under like. Which words will you look up to find these comparisons? तर तुम्हाला इकडे like दिलेला आहे हा,
आणि इकडे इडियम आहे. एक्झाम्पल लाईक अ बुल इन अ चायना शॉप. आता ह्याचा अर्थ काय होतं? चायना मीन्स डेलिकेट. तर सगळ्यात नाजूक वस्तू आहे त्यांच्यामध्ये एक बुल आहे. कळलं? एक्झाम्पल मी इकडे सॉल्व्ह करून दाखवलंय बघा. लाईक अ बुल इन चायना शॉप. तर वर्ड टू लुक अपॉन काय आहे? बुल. अ पर्सन हु इज व्हेरी क्लमझी अँड केअरलेस एस्पेशली वेअर डेलिकेट थिंग्स आर प्रेझेंट. समजलं आता तुम्हाला अर्थ? म्हणजे सगळ्या नाजूक गोष्टींमध्ये एक हा बुल आहे असं आपण म्हणतो ना. किंवा लाईक अ कॅट ऑन अ हॉट टिन रूफ. म्हणजे feeling very nervous, restless or unable to stay still. मांजर कशी सारखी हलत असते ना. like a red rag to a bull. म्हणजे स्वतःवरती आपण बोलतो ना की चिखलात दगड मारणे मग स्वतःवरती चिखल उडतो, तसं आहे हे. एक्झाम्पल, समथिंग दॅट मेक्स अ पर्सन व्हेरी अँग्री. ते म्हण आहे ना, आ बैल मुझे मार, तसं आहे. त्याला इडियम्स असं म्हणतात. कळलं? like a cat that stole the ice cream. that stole the cream. म्हणजे कॅटला आपण प्रायोरिटी दिला. आता कॅटला कोणाशी कम्पेअर केलंय बघा. लुकिंग व्हेरी प्लीज्ड विथ वन सेल्फ आफ्टर डुईंग समथिंग नॉटी और गेटिंग अवे विथ इट. तर मांजर जी आहे ती गपचूप काहीतरी उद्योग करते आणि शांत बसून राहते. लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅक. म्हणजे जे पाणी आहे त्याच्याने डक तर भिजत नाही, ते पाणी कसं खाली पडून जातं. ॲडवाइस ऑर क्रिटिसिझम दॅट हॅज नो इफेक्ट ऑन समवन. कोणाला काहीच फरक नाही पडत, त्याला ही म्हण आपण बोलू शकतो. मेमरी लाईक अ सीव. सीव म्हणजे अ व्हेरी पुअर मेमरी फॉरगेटिंग थिंग्स इझिली. तर सीव म्हणजे जे विसरून जातात ना ते. ओके. तर इकडे आपण पूर्ण तुमचं पोयमचं एक्सप्लेनेशन अलॉंग विथ वर्कशॉप केलेलं आहे. तुमचा वेळ इकडेच वाचतो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉर फुल पोर्शन. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. बाय.